असं काय मंडळी, मजेतच असाल तर आज आहे गट्टेरी. त्यासाठी आता प्रत्येकाची काही ना काहीतरी गडबड असेलच, पण माझी इथे वेगळीच गडबड चालली आहे. कारण आज बुधवारसुद्धा आहे आणि गट्टेरीसुद्धा आहे. आता घरात फक्त अंडी अवेलेबल होती. आता मुलाला शाळेत द्यायचं काय, त्यासाठी आता विचार करत होते. पण म्हटलं आधी चला बटाट्याचं काप कापून घेऊयात. त्यानंतर आता चपाती मस्त इथे बनवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी मोजक्याच 2 चपात्या केल्या होत्या आणि आमच्यासाठी भाकऱ्या केल्या होत्या आणि सोबतच अंड्याचं कालवण केलं होतं. कारण घरात अंडी शिल्लक होती आणि आजच्या दिवशी फिनिश करायची होती. कारण तर उद्यापासून आपल्याला श्रावण महिना चालू होतो आहे. ते मस्त चपाती बनवून घेतली होती. त्याच्यासाठी बनवायचं काय, त्याच्यासाठी म्हणून मी ते ठरवलं की आज मुलाला बटाट्याची भाजी देऊया. खूप मस्त आहे, तिखट विकट काही होत नाही, मुलांना खूप आवडते. चपाती भाजून घेतली, त्यामध्ये तेल ॲड करून त्याच्यामध्ये मस्त भाजलेले असे कापून घेतलेले बटाटे ॲड केलेले आहेत. आणि ना ह्याला कमी तेलच टाका, त्यामुळे ना खूप छान भाजी होते बघा. ह्याला ना 2 ते 3 मिनटांनी ना सतत परतून आहे ना, म्हणजेच बटाटा ना कुठे कच्चा राहणार नाही. म्हणाला सतत ढवळत राहावं लागतं, म्हणजेच बघावं लागतं. हे बघा मस्त बटाटा शिजेपर्यंत वाफेवर ना शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा मस्त शिजवून घेतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय जास्त बेसिक मसालेच टाकणार आहेत, म्हणजेच मुलांना चवीला छान लागतील असे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, धणे पावडर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि थोडासा जिरा पावडर टाकलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले न टाकता चाट मसाला टाकू शकता किंवा मॅगी मसालासुद्धा टाकू शकता, त्यानेही छान टेस्ट येते. कलरसाठी थोडासा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. बटाटा मस्त शिजून घेतलेला आहे. हे बघा मस्त आपली भाजी इथे वाफ काढून घेतलेली आहे. गॅस बंद करून मस्त टिफिनला दिलेली आहे मुलाला. आणि मुलं टिफिनसुद्धा छान संपून येतात, त्यामुळे नक्की अशी करून बघा. मुलासाठी मस्त टिफिनला दिलेली त्याच्या आवडीची भाजी. चला भेटूया प्रयत्न